नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे मिक्स वेज उपमा केला आहे। त्याच उपम्यासाठी मी ह्या सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत। आता आपण रवा भाजायला घेऊया। रवा भाजण्यासाठी मी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतले आणि 1 कप रवा घेतला आहे। तो रवा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना आपल्याला हाताला जेव्हा हलका लागेल तेव्हा आपण समजायचं की रवा भाजून झालेला आहे। हा पहा, आता आपला सुद्धा रवा भाजून होत आलेला आहे। भाजून झालेला रवा आपण दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घेऊया। पहा किती छान हलका रवा भाजून झालेला आहे। आता उपम्याला फोडणी घालण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेते। तेल जरा जास्त लागतं उपम्याला। आणि इथे पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालते। त्यानंतर 1 टीस्पून उडदाची डाळ घालते। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालते। 3 हिरव्या मिरच्या घालते बारीक चिरलेल्या। हे सगळं घालून व्यवस्थित आपण परतून घ्यायचे। आणि ते परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला एक छोटा कांदा घ्यायचा आहे आणि तो त्या फोडणीमध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। तो टोमॅटो घालून सुद्धा कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। साधारण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण भाज्या टाकायच्या आहेत। इकडे 5 ते 6 फ्रेंच बीन्स आहेत, त्या बारीक चिरलेल्या आहेत। आणि एक छोटी कॅप्सिकम आहे बारीक चिरलेली। पाव गाजर आहे बारीक चिरलेलं। आणि 2 टेबलस्पून मटारचे दाणे आहेत। ह्या सगळ्या भाज्या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्या परतवून झाल्यानंतर 5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवायचे, जेणेकरून त्या भाज्यांना वाफ लागली पाहिजे। हे पहा, 5 मिनिटानंतर भाज्यांना छान वाफ लागलेली आहे। आणि आता आपण त्या भाज्यांमध्ये पाणी घालायला घेऊया। 1 कप रव्याला साधारण 2 कप पाणी लागतं, पण आपल्याला उपमा जरा मऊसर हवा आहे। शिवाय आपण त्या उपम्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत, त्या हिशोबाने मी इथे 3 कप पाणी घेते। आणि इथे मी पाणी थंडच घेते, म्हणजे पाणी उकळेपर्यंत आपल्या भाज्या शिजल्या जातील। आता हे पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचे। चवीनुसार मीठ घालून त्यानंतर चवीसाठी 1 चमचा साखर घालायची। टेस्ट छान येते थोडीशी साखर घातल्यावरती। आणि ते सगळं ढवळून घ्यायचे। ते ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला आता त्या पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची। ही पहा, पाण्याला छानशी उकळी आली आहे। आणि आता आपण त्यामध्ये भाजलेला रवा घालून घेऊया। रवा सगळा एकदम घालायचा नाही, थोडा थोडा घालायचा आहे। मी इथे रवा घालून घेते। रवा पाण्यामध्ये घालून झालेला आहे। आपण आता पाण्यामध्ये एकजीव करून घेऊया रवा। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आणि आता उरलेला सुद्धा रवा घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी रवा आणि पाणी मिक्स करून घ्यायचे। रवा आणि पाणी व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आणि आता आपल्याला उपमा शिजण्यासाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे आहे 5 मिनिटासाठी। आणि आपण गॅस मंद करून ठेवायचा आहे। आणि 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया। आपला उपमा तयार झालेला आहे, छानपैकी शिजलेला आहे। हा पहा, कढईपासून सुटतोय सुद्धा उपमा, म्हणजे आपला उपमा रेडी झालेला आहे। तयार झालेल्या उपम्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि तूप घालून व्यवस्थित त्या उपम्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आणि तूप मिक्स होण्यासाठी 1-2 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे। आणि 2 मिनिटानंतर पहा, आपला उपमा रेडी झालेला आहे। मी आता उपमा सर्व करायला घेते। मी इथे उपमा नारळाच्या चटणीबरोबर घेते। ह्या चटणीची रेसिपी हिरव्या मुगाचा डोसा ह्यामध्ये मी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि ह्या उपम्यावर असा बारीक शेव घालायचे, छान लागतात बारीक शेव। ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।